नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर वन टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नामनिर्देशन डायग्राम, करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल, फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीनं आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया. तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन. तर या धड्यातील जो प्रश्न प्रकार आज आपल्याला बघायचा आहे त्याला म्हणतात शॉर्ट आन्सर वन, SA1. म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा आणि हा प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी परीक्षेत विचारला जातो. तर पहिला प्रश्न बघा, हा एक साधा न्यूमेरिकल आहे आणि यामध्ये काय दिलेलं आहे, ए पार्टिकल इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर. म्हणजे पार्टिकलचा एम्प्लिट्यूड किती दिलेला आहे 5 सेंटीमीटर. याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 5 × 10⁻⁻² मीटर एवढा झाला. अँड द पिरियड ऑफ त्या पार्टिकलचा टाइम पिरियड दिलेला आहे t = 2 सेकंड. आणि विचारलं काय, फाइंड द स्पीड ऑफ पार्टिकल. काय विचारलेलं आहे, स्पीड ऑफ पार्टिकल. इट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट स्पीड v, स्पीड ऑफ पार्टिकल at a point where its acceleration is half of its maximum value. म्हणजे जर मी असं सांगितलं की पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM along the path AB with A and B as extreme position, O as mean position, तर P हा एक अशी पोझिशन आहे की जिथे त्या पार्टिकलचा ॲक्सेलरेशन हा काय असतो, पार्टिकलचा ॲक्सेलरेशन इट इज हाफ ऑफ द मॅक्झिमम ॲक्सेलरेशन. Acceleration of particle is half of maximum acceleration. We know what is maximum acceleration, a omega square. So acceleration of particle at point P it is half of a max म्हणजेच a omega square divided by 2. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, velocity v. तर यासाठी आपल्याला velocityचा फॉर्म्युला माहित पाहिजे. We know that when particle is performing SHM, ज्यावेळेस पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो तर velocity of particle is given by formula v = ω√a² - x². तसंच acceleration of particle performing SHM फॉर्म्युला काय असतं, a = ω² × x. आपल्याला x ची किंमत, कारण velocity आपल्याला काढायची तर यामध्ये x ची किंमत माहित पाहिजे. तर या इक्वेशन वरून x = a/ω². पण इथं हा जो a आहे स्मॉल a हा म्हणजेच हाफ ऑफ मॅक्झिमम ॲक्सेलरेशन म्हणजेच a ω²/2 आणि हा डिनॉमिनेटरचा ω² तसाच. सो x इज फाउंड टू बी इक्वल टू a/2. मीन्स दॅट पार्टिकल इट मस्ट बी ॲट ए पोझिशन x इज इक्वल टू a/2 फ्रॉम द मीन पोझिशन. हा अंतर किती असेल पाहिजे, a/2. सो x इज इक्वल टू a/2. नाउ पुट दिस व्हॅल्यू इन द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, v = ω√a² - x². आणि आता ह्या x² च्या जागेवर आपण a/2 चा स्क्वेअर टाकला तर काय येतं मग, v = ω√a² - a²/4. तर आता a² - a²/4. व्हॉट इज a² - a²/4? इट इज √3/4 a². √3/4 a². ओमेगा बाहेर, √3 ॲज इट इज ठेवला अपॉन √4 म्हणजे 2 आणि इंटू a ओमेगा. सो द velocity of particle at that point is what, √3/2 a omega. Now put the value of a acceleration, amplitude किती आहे 5 सेंटीमीटर, means it is 5 × 10⁻² मीटर. आता ओमेगा = 2π/t.
इथं ओमेगा इक्वल टू काय ठेवलं आपण 2π/t. आणि आता टी ची किंमत आपल्याला माहिती आहे आणखीन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी? व्हॅल्यू ऑफ टी इज हिअर 2π, सी हिअर √3/2 पाय इंटू 10⁻². हा झाला एम्प्लिट्यूड. आता 2π/t, so 2 into pi means 3.14 and time period t is equal to 2 seconds given, and if you calculate this then we will get velocity v is equal to 13.6 into 10⁻⁻² meter per second. म्हणजे परीक्षेत आपल्याला उत्तर लिहावं लागेल the speed of particle where its acceleration is half of its maximum value. It is 13.6 into 10⁻⁻² meter per second. मीटर पर सेकंद. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. काय दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मून. म्हणजे चंद्रमाच्या पृष्ठभागावर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ऑन मून GM इज 1.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि प्रश्न विचारलं व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ मून. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ मून म्हणजे TM इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि दिलं काय टाइम पिरियड ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज 3.5 सेकंड. टाइम ऑन अर्थ इज 3.5 सेकंड. तर G on earth is given 9.8 meter per second square and time on earth is given 3.5 second. आणि विचारले काय टाइम पिरियड ऑन मून that we have to calculate. आपल्याला माहित आहे टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय फॉर्म्युला असतं T is equal to 2π√L/g. हा झाला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. तर आपल्याला फाइंड आउट करायचे टाइम पिरियड ऑन सरफेस ऑफ मून आणि फॉर्म्युला काय वापरायचा आपल्याला T इक्वल टू 2π√L/g. T इक्वल टू 2π√L/g. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम हे कॉन्स्टंट असल्यामुळं टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉट G, लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर याचा वापर करून आपल्याला T इज इक्वल टू 2π√L/g हा आहे आणि T इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय T इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू √g. म्हणजे टाइम ऑन मून डिवाइडेड बाय टाइम ऑन अर्थ इज इक्वल टू √g ऑन अर्थ अपॉन g ऑन मून. बघा टाइम ऑन मून इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून अँड टाइम ऑन अर्थ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. आता याच्यात टाइम ऑफ मून आणि टाइम ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ 9.8, acceleration due to gravity on moon 1.7 and time period of pendulum on earth it is 3.5. and if we just calculate this then the final answer it comes to be what? The final answer it comes to be 8.4 second. काय तर फायनल आन्सर 8.4 सेकंड. तर फायनली आपल्याला लिहावं लागेल the time period of simple pendulum on the surface of moon is 8.4 second. is 8.4 second. काय येईल मग 8.4 सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द टोटल एनर्जी ऑफ काय दिलेलं टोटल एनर्जी ऑफ बॉडी. टोटल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ मास 2 kg. बॉडीचा मास किती दिलेला आहे 2 kg. विच इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज 40 जूल. ती जी बॉडी आहे जिचा मास 2 किलोग्रॅम आहे ती SHM परफॉर्म करते आणि त्याची टोटल एनर्जी किती दिलेली आहे 40 जूल 40 जूल. आणि विचारलं काय फाइंड इट स्पीड त्याची गती काढा कुठं वाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. म्हणजे हे जर पार्टिकलचा SHMचा पाथ असेल बिटवीन द एक्स्ट्रीम पोझिशन A अँड B, O इज द मीन पोझिशन. तर प्रश्न असं विचारलेलं आहे की या पॉइंटला सेंटरला व्हेन पार्टिकल इज क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ फाइंड द स्पीड ऑफ ए मून. तर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल काय असतं टोटल एनर्जीचा फॉर्म्युला इकडे लक्ष द्या. मास दिलेला आहे 2 किलोग्राम, टोटल एनर्जी दिलेली आहे 40 जूल 40 जूल. अँड वी हॅव टू फाइंड द स्पीड ऑफ ए पार्टिकल while it crosses the mean position and we know that velocity is always maximum when particle performing SHM is at mean position. तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ m into V max square. म्हणून V max is equal to √2 times TE. आता ह्याच फॉर्म्युल्याला जर मी क्रॉस मल्टिप्लाय केले तर काय होईल
2 times TE divided by M is equal to V max square. And now taking square root on both the side, तर V max equal to under root of 2 TE divided by what? M. 2 TE divided by M. आता इथं व्हॅल्यू टाकूया आपण. कशाची व्हॅल्यू टाकायची इथं आपल्याला? टोटल एनर्जी किती आहे? टोटल एनर्जी 2 टाइम्स टोटल एनर्जी इज 40 डिवाइडेड बाय मास किती आहे? 2. सो इट बिकम्स 2 into अंडर रूट ऑफ 10, दॅट इज 2 into 3.162. आणि फायनली आपल्याला मॅक्झिमम स्पीड ऑफ ए पार्टिकल व्हेन इट क्रॉसेस द मीन पोझिशनला त्याची मॅक्झिमम स्पीड किती मिळते? 6.324. तर परीक्षेत स्पीड ऑफ पार्टिकल व्हाईल क्रॉसिंग द मीन पोझिशन इज 6.324 मीटर पर सेकंद हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघूया. तो एक थेरॉटिकल प्रश्न आहे. प्रश्न एकदम सिंपल आहे. काय? डिराइव द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मॅक्झिमम टाइम परीक्षेत 2 मार्कासाठी हा प्रश्न असतोच. तर एक लक्षात ठेवायचं की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये इथं जर समजा मी सांगतो की पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर सेचम along the path AB, O is the mean position, P is any position, then the force acting on particle or acceleration acting on particle is directed towards the mean position while its displacement is measured away from the mean position. तर लक्षपूर्वक ऐका मित्रांनो की in linear simple harmonic motion force is directed towards the mean position. Force is directed towards what? Mean position, and its magnitude is directly proportional to displacement of body from the mean position. And remember, because force is directed towards the mean position and displacement is measured away from the mean position, therefore F is proportional to minus of x. F is proportional to minus of x, or F is equal to minus kx, where k is force constant, x is displacement from the mean position, and negative sign indicates that force and displacement, they are oppositely directed. Why? Because force is directed towards the mean position while displacement is directed away from the mean position. Displacement is directed away from the mean position. Now, according to Newton's second law of motion, force is equal to mass into acceleration. F is equal to minus kx, F is equal to ma. या दोन्ही इक्वेशनचा लेफ्ट हँड साइड फोर्स आहे. सो इक्वेट द राइट हँड साइड. ma इक्वल टू मायनस kx. पण ॲक्सलरेशन इज नथिंग बट, पहिले तर वेलोसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट v इक्वल टू dx by dt. acceleration is nothing but rate of change of velocity, which is what? Double differentiation of displacement with respect to time, means a equal to d2x by dt square. तर या इक्वेशन मध्ये ॲक्सलरेशनच्या जागेवर लिहिता येईल d2x by dt square. तर फायनल एक्सप्रेशन काय मिळेल आपल्याला? सो बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ a is equal to, just by putting the value of a is equal to d2x by dt square, this equation will becomes m into d2x by dt square is equal to minus k into x, or d2x by dt square plus k by m into x equal to 0. So, d2x by dt square plus k by m into x equal to 0. This is the differential equation for a particle performing linear SHM. पण एक लक्षात ठेवा, हा जो इक्वेशन आहे या इक्वेशनला दुसऱ्या एका स्टँडर्ड फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला जातो. तो स्टँडर्ड फॉर्म कसं काढता येईल आपल्याला? नाउ इन दिस इक्वेशन d2x by dt square, d2x by dt square plus k by m into x equal to 0. In this equation, let us put this k by m is equal to omega square, where omega is angular frequency. K by m equal to what? Omega square, where omega is angular frequency. So, we have that standard form of differential equation of a particle performing linear SHM. So, d2x by dt square plus omega square into x equal to 0. This is the differential equation of linear simple harmonic motion. परीक्षेत फार सोपा आहे. f इक्वल टू मायनस kx, f इक्वल टू ma इक्वल टू मायनस kx, m इंटू a म्हणजेच d2x by dt स्क्वेअर इक्वल टू मायनस kx, आणि शेवटी तुम्हाला d2x by dt स्क्वेअर
प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इक्वल टू 0 हा इक्वेशनचा फॉर्म लिहिला की याला तुम्हाला निश्चितपणे 2 मार्क मिळतील. निश्चितपणे काय मिळतील? 2 मार्क मिळतील. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न एक साधी डेफिनेशन आहे, साधी व्याख्या आहे. एका व्याख्येला 2 मार्क आहे. ती व्याख्या आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची व्याख्या. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन कसं डिफाइन करता येईल? लिनियर एसएचएम इज डिफाइंड एज लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी. लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय आहे? लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी इन विच force or acceleration is always directed towards the mean position. आता बघितलं आपण, force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is directly proportional to what? Displacement from mean position. Its magnitude is directly proportional to displacement from mean position. तर 2 मार्कासाठी लिनियर एसएचएम ची व्याख्या आली तर सगळ्यांना तोंडपाठ पाहिजे. लिनियर एसएचएम इज ए लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी. इट इज व्हॉट? लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी इन विच फोर्स और एक्सेलरेशन कुठलंही घ्या इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोजिशन. फोर्सचा डायरेक्शन कुठं असतो? टुवर्ड्स द मीन पोजिशन. is always directed towards the mean position and its magnitude कशाचा? magnitude of force or magnitude of acceleration and its magnitude is proportional to displacement from mean position and its magnitude is proportional to what? Displacement from the mean position. पुढचा शेवटचा 6वा प्रश्न बघा. फार सोपा प्रश्न आहे. काय? क्वेश्चन नंबर 6 डिफाइन स्टेट एनी 2 लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. तुम्हाला सिंपल पेंडुलमचे लॉ विचारलेले आहे. यू नो व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम? फॉर्म्युला काय? टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी. जर मी सांगितलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज कॉन्स्टंट तर यावरून काय सांगता येईल? दिस टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल. आणि जर मी सांगितलं की लेंथ ऑफ पेंडुलम इज कॉन्स्टंट इट मीन्स टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. तर यालाच 2 लॉच्या स्वरूपात सांगितलेलं आहे. पहिला लॉ काय? लॉ ऑफ सिंपल पेंडुलम, लॉ ऑफ लेंथ. काय तो लॉ ऑफ लेंथ? द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल? स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम is directly proportional to the period of simple pendulum is directly proportional to square root of its length. T is directly proportional to what? Square root of its length when g is constant. आणि दुसरा लॉ काय असेल? T is inversely proportional to root g. म्हणजेच period of simple pendulum is inversely proportional to what? Square root of acceleration due to gravity प्रोवाइडेड लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज कॉन्स्टंट. तर हे झाले 2 लॉ. फार सिंपल आहे. प्रत्येकी 1 मार्कासाठी परीक्षेमध्ये जास्त करून विचारले जातात. थँक्यू.